नमस्कार. रोकठोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. सहकारी बँका अडचणीत यायला कारणीभूत ठरलेल्या दोषी संचालकांना 10 वर्ष बँकेची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात याबाबतची चर्चा करताना खरं तर माझ्या डोळ्यासमोर एक संमिश्र असा प्रेक्षक वर्ग आहे. म्हणजे मेट्रो महानगरामध्ये राहणारा शहरी प्रेक्षक ज्याचा सहकारी बँकांशी तसा फारसा काही संबंध येत नाही, तर दुसरीकडे ग्रामीण भागातला प्रेक्षक ज्याचं अवघं जीवनच सहकारी बँक आणि सहकारी चळवळीनं व्यापून टाकले. त्यामुळे मुळात हा सहकार कुठून आला इथपासून मला सुरुवात करावी लागेल. शेतकरी हा प्रामुख्यानं या सहकार चळवळीचा कणा होता. सहकारातून शेतकऱ्याला पत मिळावी, त्याच्या शेतीमालाचं वितरण विक्री व्हावी, त्याला शेतीसाठी सुलभ कर्ज उपलब्ध व्हावं, या उदात्त हेतून सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा सहकाराचा मूलमंत्र घेऊनच जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर ही चळवळ फोफावली. आणि त्यातून आधी सहकार महर्षी आणि नंतर सहकार सम्राट निर्माण झाले. एकमेका सहाय्य करू, काही जणच होऊ श्रीमंत, असा नवा मंत्र जपला जाऊ लागला. सहकारी बँका म्हणजे बलदंड राजकारणाचा अड्डा बनल्या. सत्तेचा सोपान चढण्यासाठी आणि सत्तेचं सिंहासन टिकवण्यासाठी सहकार नावाच्या राजकीय इकोसिस्टीमचा गैरवापर होऊ लागला. सहकारातूनच आपल्याकडे गावगणना पुढारी निर्माण झाले. राजकारणाच्या 3 पिढ्या त्यावर पोचल्या गेल्या. या सहकार सम्राटांनीच बँका बुडवल्या. चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केलं. बच्चांची लावलेली वर्णी, कणाहीन आणि लाचार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाटलेली कर्ज अशी बजबजपुरी सहकारात माजली. त्यांनी बुडवलेल्या बँकांची उदाहरणच पहा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, याच्यासह कोल्हापूर, बीड, सोलापूर अशा अनेक सहकारी बँका डबघाईला आल्या. अशा या सहकार सम्राटांना दणका देण्यासाठी 10 वर्ष निवडणूक बंदीचा निर्णय या सरकारने घेतला. ही कठोर कारवाई करण्यामागे टार्गेट नेमकं कोण आहे? काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांवर वचक ठेवण्याचा, त्यांना रसद पुरवणाऱ्या शक्तीस्थळावर हल्ला करण्याचा, आघात करण्याचा भाजप सरकारचा हा प्रयत्न आहे का? निवडणूक बंदी घालण्यापेक्षा कर्ज वाटपाचे नियम अत्यंत कठोर का केले जात नाहीत? ही सहकार खात्याची स्वच्छता मोहीम आहे का, की हा एक राजकीय सूड आहे? यातूनच सहकार चळवळीचं नेमकं काय बरं भलं होणार आहे? आणि सहकार चळवळ संपवून आम्हाला नेमकी कोणती व्यवस्था इथं आणायची आहे? सहकार क्षेत्रात प्रयत्न करूनही प्रवेश मिळत नाही, म्हणून आता सहकार मुक्त महाराष्ट्र असे नवीन धोरण आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. सहकार सम्राटांना दणका. सहकार सम्राटांना दणका यात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. भ्रष्टाचाराचा आरोप बँक संचालक मंडळांना भोवणार. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना झटका. सहकारी बँकांच्या निवडणुकीत 10 वर्षाची बंदी. भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच भोवले आहेत. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सहकारी बँकांची निवडणूक लढवता येणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बर नेत्यांना बँकांच्या राजकारणातून 10 वर्षांसाठी हद्दपार व्हावं लागतंय. मंत्रिमंडळ बैठकीतल्या या निर्णयामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप सोपल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटे तसंच माजी मंत्री मधुकर चव्हाणांसह भाजपचे नेते पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळही अडचणीत आले आहेत. शेकापचे नेते जयंत पाटलांसह मीनाक्षी पाटलांवरही बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनाही बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. यासह जयप्रकाश दांडेगावकर, बाळासाहेब सरनाईक यांना देखील हा निर्णय भोवणार आहे. यामुळे हे देखील अडचणीत आले की राज्य सहकारी बँकेमध्ये 450 कोटीचा घोटाळा झाला. जबाबदारी फिक्सेशन पण आता होत आलं. भ्रष्टाचार झाला म्हणून तर रिझर्व्ह बँकेने नाबार्डने बरखास्त करण्याची ऑर्डर काढली 5 वर्षापूर्वी. त्या भ्रष्टाचारामध्ये जे इन्व्हॉल्व होते, ज्यांचं बोर्ड बरखास्त झालं, त्यांनाच पुन्हा निवडणुका लढवायला देऊन निवडून आणायचं का? हा एवढा माझ्या प्रश्नाचं उत्तर विखे पाटलांनी द्यावं. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. मंत्रिमंडळानं असा निर्णय घेणं हे मला वाटतं कायद्याची विसंगत आहे. आम्हीच राज्य सरकारनं, राज्य विधानमंडळानं सहकार कायदे आपण तयार करून सहकार क्षेत्रातल्या चाललेल्या जे काही गैरप्रकार असतील किंवा जे काही आरोपाबद्दल असतील त्याची चौकशी करण्याचे काही निश्चित स्वरूपाचे कायदे आहेत. पण ही पहिली घटना आहे की मंत्रिमंडळ स्वतः निर्णय करतं. मग आम्ही तर एक सहकार कायदे जे आहेत हे तर आम्ही आता गुंडाळून ठेवले पाहिजे. सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. एकूणच या नेत्यांमुळे बड्या नेत्यांचं धाबत दणाणलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
सहकार सम्राटांना दणका या विषयावरचा खास रिपोर्ट पाहिलात आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या बरोबर आहेत. ते मुंबईहून आहेत. चंद्रकांत पाटील जी, आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आपल्या बरोबर आहेत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, म्हणजे एक प्रकारे विद्यमान सहकार मंत्री आणि माजी सहकार मंत्री असे दोघंही या कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड जिल्हा सहकारी बँक ज्यांच्या नावानं ओळखली जाते असे अमरसिंह पंडित आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि बँकिंगचे तज्ज्ञ ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र सहकारी बँकिंग मधले अर्धव्यू मानतो असे विद्याधर अनास्कर हे देखील आपल्या बरोबर या कार्यक्रमात उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमात अत्यंत महाराष्ट्राचा कळीचा असलेला मुद्दा जो चर्चेला घेणार आहोत त्यातला पहिला भाग जो आहे तो पहिला मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता ज्याची आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे ही सहकार खात्याची स्वच्छता मोहीम की राजकीय सूड. ही सहकार खात्याची स्वच्छता मोहीम की राजकीय सूड. विरोधकांनी या निर्णयाचं टीका करताना ही राजकीय सुडानं केलेली कारवाई आहे अशा स्वरूपाची टीका केली आणि त्याचाच कुठेतरी आपल्याला स्पष्टीकरण घेण्याची गरज आहे. आपण थेट जाऊया चंद्रकांत पाटील यांच्याकडे. चंद्रकांत पाटील, सहकार हा महाराष्ट्राचा एक प्रकारे कणा होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये सहकारामधला भ्रष्टाचार हाच वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा आणि आमच्या रोखठोकचा अनेकदा विषय झालेला आहे. नेमकी आत्ता कारवाई करायचं कारण काय आणि त्याहीपेक्षा सुद्धा मिनिट्स ड्राफ्ट व्हायच्या आधी कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाचे आदेश किंवा अध्यादेश एवढी घाई कशा करतात? आत्ता टायमिंग काय सांगाल त्याचं? चंद्रकांत पाटील. ही मुळात कुठल्याही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही. रिझर्व्ह बँकेने ज्या बँकांना त्यांच्या भ्रष्टाचार किंवा अनियमितपणामुळे बरखास्त केलेलं असतं त्या बरखास्तीनंतर रिझर्व्ह बँकेचे निर्देश होते की अशा प्रकारे अनियमितपणा केल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे ज्या बँकांवर आम्ही बरखास्तीची कारवाई केलेली आहे तेच डायरेक्टर पुन्हा निवडून आले, वसुली होणार नाही, तिथले भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे 10 वर्षासाठी निवडणूक बंदी करा. मी आज तर सगळ्या सर्क्युलर्सच्या तयारीने झालेलो आहे. मी रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर आपल्याला दाखवतो. रिझर्व्ह बँकेचं सरकारला आलेलं पत्र टू एनेबल डिस्क्वालिफिकेशन ऑफ द एंटायर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फ्रॉम बीइंग री-इलेक्शन कोऑपरेटिव्ह नॉमिनेटेड ॲज डायरेक्टर्स ऑफ द कन्सर्न ॲट लीस्ट 2 टर्म्स. कारण तोही मुद्दा वारंवार येतोय की 10 वर्ष का, हे आमच्या म्हणणं नाही आहे. रिझर्व्ह बँकेने आम्ही ज्या बँकांना बरखास्त करून त्या ठिकाणी बोर्ड अपॉइंट केलेलं आहे म्हणजे सरकारी बोर्ड, त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली पाहिजे हे रिझर्व्ह बँकेने सांगितले. सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही आणि आज केलेला हा विषय नाही, याचा रिझर्व्ह बँकेचा पाठपुरावा सुरू होता. चंद्रकांत पाटील, हे जे रिझर्व्ह बँकेचं आपल्याला निर्देश आलेले आहेत त्या निर्देशांची नेमकी तारीख काय? आपण आता हा जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाच्या टायमिंग बद्दल बोलतोय. रिझर्व्ह बँकेचे आपल्याला अशा स्वरूपाचे संकेत की अशा स्वरूपाचं पत्र, अशा स्वरूपाची जी काय आपल्यात कम्युनिकेशन आहे ते नेमकं केव्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर आपण कारवाई केव्हा करताय? रिझर्व्ह बँकेने पहिलं पत्र महाराष्ट्र सरकारला काँग्रेसचं गव्हर्नमेंट असतानाच लिहिलं आहे 16 एप्रिल 2014ला. परंतु ज्या वेळेला नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या 3 बँकांचं लायसन गेलेलं परत मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने, नाबार्डने आणि महाराष्ट्र सरकारने 500 कोटी रुपये द्यायचे ठरले. त्यावेळेच्या ॲग्रीमेंटमध्ये रिझर्व्ह बँकेने आग्रहाने हे लिहायला लावलं की ही कारवाई तुम्ही लवकरात लवकर करणार आहात आणि त्यामुळे काँग्रेसच्या काळातच हे पत्रक आलेलं आहे आणि काँग्रेसने याचा निर्णय करायला पाहिजे होता. बरोबर आहे. त्यामुळे चंद्रकांत काळामध्ये चंद्रकांत पाटील काँग्रेसच्या काळात झाला आणि त्याचा पाठपुरावा केला. मान्य सहकार मंत्री महोदय, आमची हरकत त्याला नाहीये. तुम्ही तहयात त्यांना निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करा. हरकत जी काय आहे आपण त्याला या कायद्याला जो काही रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द्यायला लागलेला आहात की 10 वर्षापूर्वीचं आपण जे काही म्हणतायत त्यांचं सुद्धा संचालक पद रद्द करण्याचा या कायद्यानुसार आपण जे काही आग्रह धरायला लागलात तो चुकीचा आहे. एखाद्या कायद्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊ शकतो का? हे असं करता यायचं नाही. आपण त्याहीपेक्षा एक महत्वाचं,
हा याचे मिनिट्स अजून तोही- मंत्रिमंडळाचे मिनिट्स आग्रह- मान्य व्हायच्या अगोदर आपल्याला कशामुळे याचा अंमल करायचा आहे? दादा मला वाटतं की हसन मुश्रीफांचा राग आपण नाही. पूर्ण महाराष्ट्रावर जे काही काहीतरी काढायला लागला, ते चुकीचं आहे. हसन मुश्रीफांचा आणि सतेज पाटलांचा राग तुम्ही पूर्ण काहीतरी- महाराष्ट्रावर काढायला लागला दादा, हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. नाही काहीतरी माहिती चुकीची आहे. काही मिनिट्स कन्फर्मेशन होण्याच्या आधी ऑर्डिनन्स वगैरे काढायचं ठरलेलं नाहीये. पुढच्या मंगळवारी मिनिट्स कन्फर्मेशन झाल्यानंतरच ऑर्डिनन्स निघणार आहे. दादा, आणि आपल्या 10 वर्ष याच्यातला बॅक ऑर्डिनन्सचा- जाण्याचा 10 वर्ष दादा या ऑर्डिनन्सचा तिसरा मुद्दा वाचा. ऑर्डिनन्सचा तिसरा मुद्दा असा सांगतो दादा की सदर कार्यवृत्त अंतिम होण्याची वाट न पाहता विभागानं पुढील कार्यवाही करावी. काय गडबड आहे दादा? मला एकूण तुम्ही आता ऑर्डिनन्स काढलेलंच आहे. नाही, अधिवेशन संपूर्ण 15 दिवस झाले. एक मिनिट त्यांचं तुम्ही उत्तर घेऊया. आणू शकले असते. अमरसिंह त्यांचं उत्तर घेऊया. दादा बोला. ऑर्डिनन्स नाही माझं म्हणणं पूर्ण करून द्या. ऑर्डिनन्स निघालेला नाही, तो पुढच्या मंगळवारी मिनिट्स कन्फर्मेशन झाल्यानंतर निघेल आणि बॅक 10 वर्ष जाण्याचा सुद्धा आग्रह रिझर्व्ह बँकेचाच आहे. मी आता तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे जे घडलं दादा ते रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यावरून घडलं. रिझर्व्ह बँकेने असं करण्यामागे सहकार क्षेत्रातला गेल्या अनेक वर्षांचा भ्रष्टाचार होता, ज्याच्याविषयी विरोधी पक्षात असताना आपण वारंवार बोललेलो होतो. आपण कार्यक्रमही त्याच्यावर केले होते. पॉइंट वेल टेकन. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जाण्यापूर्वी दादा एक छोटासा प्रश्न आहे, परंतु त्याच्यात पुढच्या अनेक प्रश्नांच्या मालिका आहेत. ते म्हणजे सहकार क्षेत्रावर एक प्रकारे काँग्रेस आणि एनसीपी यांची पोलादी पकड आहे, याची आपल्याला जाणीव आहे का? नाही मला जाणीव आहे आणि मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की काही काँग्रेस राष्ट्रवादीवर राग ठेवून हे केलेलं नाही. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने ज्या ज्या जिल्हा मध्यवर्ती आणि राज्य सहकारीने नागरी सहकारी बँकांवरही कारवाई केली आहे, त्यांना सुद्धा हा फटका बसणार आहे. ज्याच्यामध्ये रुपी सहकारी बँक आहे, ज्याच्यामध्ये सुवर्ण सहकारी बँक आहे, वसंतदादा शेतकरी आहे, भंडारी सहकारी आहे, पेन अर्बन आहे, समता, किती सांगू तुम्हाला. आणि त्यामुळे हा उगाच कांगावा केला जातो आहे की हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा विषय आहे. याच्यामध्ये जे असतील, बीजेपीचे असतील, शिवसेनेचे असतील, आपण जो मुहूर्त काढलाय ना दादा हे सर्क्युलर काढण्याचा, राज्य सहकारी बँकांच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर आपण जो मुहूर्त काढलेला आहे तेच मुळात हरकत घेण्यासारखं आहे ना. राज्य मला अमरसिंह पंडित यांच्याकडे एक जाताना प्रश्न विचारायचा आहे. काहीतरी चुकी काय एक मिनिट, काहीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलतो. राज्य सहकारी बँकेची निवडणूक अजून लागलीच नाहीये. ती अजून एक लागते. वर्षभर 1.5 वर्ष लागेल असं वाटत लागते. मला अमरसिंह पंडित हायकोर्टामध्ये मॅटर चालू आहे. आपलं जे काही झालेलं आहे कोल्हापूर सोलापूरमध्ये जे काही पाहिलं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या लोकांना तिथं प्रवेश मिळत नाहीये आणि म्हणून या मार्गाने तरी प्रवेश मिळवता येईल का दादा? हा एक प्रयत्न आपला आहे का असं मला वाटतं बरं का. हा एक आपला प्रयत्न आहे. आपण चर्चा थोडी पुढे नेऊया. एका राजकीय बोला दादा बोला. मेरिटवर घेतलेल्या निर्णयावर सुद्धा केवळ आपलं नुकसान आहे म्हणून काहीतरी खोटं बोला, रेटून बोला म्हणून असं म्हणण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये कुठे असा मुद्दा येतो की मग सहकार मोडीत काढायचा आहे? मग आपल्याला भ्रष्टाचाराला पाठिंबा देऊन सहकाराचं नुकसान करायचंय का? अगदी बरोबर. आणि त्याचीच मी मगाच सांगितलं दादा कायमचा हद्दपार करा. दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. 158 कायमचा हद्दपार करा ना. उभा राहण्याची तहात परवानगी देऊ नका. तुमचा त्रागा अमरसिंह पंडित मी समजू शकतो. त्या त्राग्याची नेमकी कारण काय आहेत ते आता आपण माजी सहकार मंत्र्यांच्या निवेदनातून जाणून घेऊया. हर्षवर्धनजी, तुम्ही महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री होतात. सहकार क्षेत्रावर प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची पकड आहे. हा प्रश्न मी त्यांनाही विचारला होता, तुम्हालाही विचारतो. याची आपल्याला जाणीव आहे? नाही, असं आहे की आता 2 विषय ह्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत की निश्चितपणानं ही चळवळ महाराष्ट्राचं एक भूषण म्हणून ही चळवळ पुढे आली आणि आत्ता महाराष्ट्राचं टोटल अर्थकारण विशेषतः ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं सुद्धा सहकारावरती अवलंबून आहे. मला वाटतं मंत्री महोदयांना पण या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे. 2 प्रश्न ह्यातनं निर्माण होतात सांगतो. पहिला मुद्दा असा आहे की आत्ताच मंत्री महोदय म्हणाले की एप्रिल 2014ला RBIचं पत्र आलं होतं. आता 8 वर्ष माझ्याकडे खातं होतं. तुम्ही कारवाई का नाही केली? एक सांगतो, अशी पत्र जी आली होती, मला वाटतं त्यांनी आता जे पत्र वाचून दाखवलं ते संपूर्ण पत्र जर वाचवलं तर रिझर्व्ह बँकेने असं सांगितलं होतं की अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला आणि म्हणून त्याची चौकशी लावली आपण.
साधारणतः आपल्याकडे पद्धत अशी आहे की ती चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार झाला आहे का नाही झाला हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भ्रष्टाचार जर झाला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करावी लागते. निश्चित जबाबदारी केल्यानंतर मग मात्र जे कोणी बोर्डात असतील त्यांच्यावर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. बरोबर आहे. आता या बाबतीमध्ये ही सगळी प्रोसेस चालू आहे. आता कोणकोणत्या बँकेची इन्क्वायरी पूर्ण झाली, त्याच्यामध्ये कोल्हापूरची इन्क्वायरी पूर्ण झाली. 88ची इन्क्वायरी पूर्ण झाली कोल्हापूरची, मंत्री महोदयांना त्याची पूर्ण कल्पना आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने त्या इन्क्वायरीला स्टे दिला. आता ज्यावेळेस एखाद्या प्रकरणाची इन्क्वायरी, म्हणजे माझा अर्थ वेगळा घेऊ नका, कुणी भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे, कुणी असू दे ती, शेवटी हा जनतेचा पैसा आहे. परंतु तो करत असताना आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट कायद्यानं काही आपण ॲक्शन्स घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो कायदासुद्धा हा सर्वसमावेशक असला पाहिजे. एका कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून तो कायदा करता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता राहिला प्रश्न हा 10 वर्षाचा जो आता मंत्री महोदय आपण जो काल कॅबिनेटचा निर्णय घेतला, आता आपण म्हणाला की RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. परंतु तो निर्णय जरी घेत असताना की शेवटी कोणताही कायदा आपण करताना ठीक आहे, ज्याचं बहुमत असतं त्याचं मंत्रिमंडळ असतं, मंत्रिमंडळ निर्णय घेऊ शकतं. अमरसिंग आपण जरी म्हणाला तरी तो सरकारचा अधिकार आहे कॅबिनेटचा निर्णय करायचा. कॅबिनेटचा निर्णय ही प्रोसिजरचा भाग आहे, राज्यपाल त्याला देतात मान्यता, हा टेक्निकल भाग झाला. प्रश्न असा आहे की एखादा कायदा केल्यानंतर तो कायदा मागं 10 वर्षापूर्वी त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं. आरबीआयचा तर तसं डायरेक्टिव्ह असतील तर सरकार काय करणार? नाही, RBIचे डायरेक्टिव्ह काय आहेत हे पण आता मंत्री महोदयांच्याकडे तो कागद आहे, तो काय माझ्याकडे इथं कागद नाहीये. RBIने ज्या डायरेक्शन दिल्या असतील समजा, पण त्या डायरेक्शन मध्ये भ्रष्टाचार झाला आहे, तो आहे का नाही, तो जोपर्यंत सिद्ध होत नाही, मला सिद्ध झाल्यानंतर मग तुम्ही कारवाई करा ना. याच मुद्द्यावर आपण थोडं तुमच्याशी मला बोलायचं आहे. ते म्हणजे मी काही नावं घेतो ज्यांना याचा दणका बसणार आहे. त्याच्यात चैनसुख संचेती भाजपा, त्याच्यानंतर रमेश अडसकर भाजपा, संजय कुटे भाजपा, डॉक्टर संजय रायमुलकर शिवसेना, खासदार प्रतापराव जाधव शिवसेना, कल्याणराव पाटील शिवसेना, सुहास कांदे शिवसेना. ही कारवाई राजकीय आकसापोटी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे किंवा या सरकारने केली आहे असं कसं म्हणायचं, जेव्हा ती 40% नावं ही सत्तारूढ पक्ष किंवा सत्तारूढ पक्षाच्या सहयोगी पक्षांची आहेत? काय सांगाल? नाही, असं आहे की हे आता अनेक मतदारसंघ असतात. एखाद्या मतदारसंघामध्ये आपण निवडून येतो, मग तो कोणत्या पक्षाचा आहे हा भाग नंतरचा. परंतु ह्याचं मुख्य राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ह्याच्या प्रमुखपदी कोण आहे, ही नावं वाटलेल्यातलं प्रमुखपदी एकही नाहीये. मग ह्याचा अर्थ असा होतो की राजकीय आकाशानं कारवाई केली असं जे काही साधारणतः एक परसेप्शन झालेलं आहे दिसतं. एकंदरीत याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की जी राज्य सहकारी बँकेची जी इन्क्वायरी चाललेली आहे, कारण मी असतानाच त्यावेळेस नाबार्डचे रिपोर्ट आले होते आणि ह्या बँकेचं बोर्ड बरखास्त झालं, त्यावेळेस मी सहकार मंत्री होतो. ते बरखास्त झाल्यानंतर मग त्याची 83 आणि आता मला वाटतं 88ची त्याची चौकशी चालू आहे. तर ती चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला असं कोणत्या निष्कर्षापर्यंत येता येईल की हे दोषी होते म्हणून? शेवटी इन्क्वायरी तर झाल्याशिवाय तर करता येणार नाही. चंद्रकांत पाटील, इन्क्वायरी झाल्याशिवाय ते दोषी मानून कारवाई आपण का करतोय असा मुद्दा मांडला गेला. काय उत्तर द्याल चंद्रकांत पाटील दादा? मी या प्रश्नाच्या निमित्ताने मला जरा नीट समजावून सांगितलं पाहिजे की हा निर्णय काय आहे. प्रामुख्याने नाबार्डने ज्याचं ऑडिट केल्यानंतर ठपका ठेवला आहे, ज्या ठपक्याच्या आधारे रिझर्व्ह बँकेने ते बोर्ड बरखास्त केलेलं आहे, अशाच बँकांना हा फटका बसणार आहे. ज्या बँकेचं नाबार्डने ऑडिट केलेलं आहे त्या ऑडिटमध्ये अनियमितपणा लक्षात आला आहे आणि त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेली आहे, तर त्याच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्यात काय, ATM झाल्यानंतर जबाबदारी फिक्सेशन होईल, मग तर जेलमध्ये जावं लागणार, मग त्यांच्या प्रॉपर्टी जप्त होणार, त्यामुळे ते करू. पण तोपर्यंत आम्ही त्याच बँकांच्या बाबतीत हा नियम केलेला आहे की ज्या बँकांचं बोर्ड रिझर्व्ह बँकेने बरखास्त केल्यानंतर रिझर्व्ह बँकेला चॅलेंज करणार का की का अनियमितपणा लक्षात आल्यामुळे बरखास्त केलं ना. एक याच्यामध्ये मंत्री महोदय की रिझर्व्ह बँकेचं 110 जे कलम आहे, 110 मध्ये अ, ब, क अशा 3 प्रकारच्या सब क्लॉजेस आहेत. आपण उल्लेख केला नाबार्डचा, आता सांगतो इथं की
की कोणत्याही ह्या सगळ्या बँका ज्यावेळेस 110ची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे या सगळ्या बँकांचं रेग्युलेशन हे 110 हा एक नवीन कायदा मला वाटतं 2004 का 2005ला तो इम्प्लिमेंट झाला. त्याच्यामध्ये अ ब क अशा प्रकारची कॅटेगरी आहे. आपण जे म्हणाला की ऑडिट रिपोर्टमध्ये काही गोष्टी आल्यानंतर नाबार्डनी रेकमेंड केल्यानंतर RBIने 110 क खाली ज्यावेळेस कारवाई केली जाते त्यावेळेस ती बँक ते संचालक मंडळ डिझॉल्व्ह केलं जातं. त्याच्यामध्ये 35 कलम आहे. त्या 35 कलम लावलं. आता इथं आनसकर पण आहेत मला वाटतं डिबेटला. त्यांच्यावर त्या 35 मध्ये ठेवी स्वीकारणं आणि कर्ज वाटपावरती निर्बंध घालणं अशा प्रकारच्या तरतूद हे कायदेशीर बाबी झाल्या. आता त्यांनी शिफारस केल्यानंतर हे बोर्ड सुपरशीट झालं 110 क प्रमाणे. 110 क मध्ये दुसरा कुठलाही क्लॉज नाही. त्यांनी एकदा 110 क इम्प्लिमेंट केला की बोर्ड सुपरशीट होतं. त्याला ओव्हर रायडिंग क्लॉज कुणाकडे नाही म्हणून हे बोर्ड सुपरशीट झालं. मात्र ते झाल्यानंतर आपल्याकडे अशी पद्धत आहे, प्रथा आहे, कायदा आहे की त्याची 83ची इन्क्वायरी करायची. त्यानंतर आपण त्याची 88ची इन्क्वायरी करतो. 83, 88 आणि 78 ही 1960च्या आपल्या सहकार कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत ह्या तरतुदीप्रमाणे आपण त्या पुढच्या कारवाई करतो. आता ती कारवाई ह्या कोणकोणत्या बँकेची पूर्ण झालेली आहे आणि फायनल ऑर्डर ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की एक्स व्यक्ती यामध्ये 88 मध्ये दोषी ठरलेला आहे आणि त्याची एवढी रिकव्हरी जी काय तुमच्या इन्क्वायरीमध्ये येईल ती तशी कुठलीही प्रोसिजर अजून दादा मला वाटतं मंत्री महोदय आपल्याकडे अजून पूर्ण झालेली नाही, प्रोसेसमध्ये आहे. ती झाल्यानंतर मग ती कारवाई आपण करू शकतो. हर्षवर्धन पाटील साहेब, मी तेच वारंवार म्हणतोय की 88ची इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर जबाबदारी फिक्सेशन होईल, 98चं सर्टिफिकेट इश्यू होईल, प्रॉपर्टी जप्त होतील, जेलमध्ये पण जावं लागेल, FIR दाखल करावं लागेल आम्हाला, ते करू. परंतु जेव्हा रिझर्व्ह बँकेने अनियमितपणा आहे म्हणून बोर्ड डिस्क्वालिफिक दादा होतं दादा. रिझर्व्ह बँक मंत्री महोदय ऑथॉरिटी नाही मंत्री महोदय तुम्ही म्हणतात ती बरोबर आहे. ज्यावेळेस ती फायनल ऑर्डर झाल्यानंतर आपल्या पहिल्याच कायद्यामध्ये 6 वर्षाकरता डिस्क्वालिफिकेशन आहे. आपण आता शब्द वापरला 10 वर्षाकरता. 6 वर्ष म्हणजे 2 टर्म झालेच होते. म्हणजे बरोबर आहे. हे पहिल्या आपल्या ऑलरेडी आपल्या कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे. नाही ती प्रोव्हिजन असताना आपण जर 1960चा कायदा जर आपण अतिशय बारकाईने बघितला 73 मधली ही तरतूद आहे. आपण 73(3)(अ) ला आपण अमेंडमेंट आणली, नवीन चॅप्टर आपण घातला 73(3)(अ) मध्ये. आपल्याकडे 73(3)(अ) मध्ये आपण हा चॅप्टर घातला आणि त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं की ज्या बँकांचं संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केला असेल 10 वर्षापूर्वी त्यांना लागू होईल असा आपला तो चॅप्टर आहे. आता मला एक सांगायचं की आपल्याकडे हा पहिला कायदा असताना आपण पुन्हा हा 10 वर्षाचा नवीन कायदा आपण कशासाठी केला? चंद्रकांत पाटील काय सांगाल? नाही काही नवीन कायदा केला नाहीये. मी पुन्हा तेच म्हणतोय की या दोन्हीमध्ये फरक केला पाहिजे. ज्या बँकांचं बोर्ड रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलंय त्यांच्याच बाबतीमध्ये हा नियम लागू आहे. ज्यांची 88 चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर जो आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याचं जबाबदारी फिक्सेशन होईल आणि 98चं सर्टिफिकेट इश्यू करून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त होईल, त्यांना जेलमध्ये जावं लागेल. पण ज्यांना रिझर्व्ह बँकेने दोषी ठरवून बरखास्त केलेला आहे त्यांना आणि रिझर्व्ह बँकेचा आग्रह आहे की ही मी एक वाक्य पुन्हा मला एक वाक्य वाचू द्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, वुड नॉट ओनली इम्प्रूव्ह गव्हर्नन्स बट ऑल्सो प्रिव्हेंट द मॅनेजमेंट कन्सर्न बँक फ्रॉम फॉलिंग इन टू रॉंग हँड्स all over again, thus negating the of separation which happens. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पुन्हा त्या रॉंग हातामध्ये चुकीच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये बट ऑल्सो प्रिव्हेंट म्हटलेलं आहे. हे आम्ही नाही म्हटलंय, रिझर्व्ह बँकेने म्हटलं. विद्याधर अनासकर आपल्यासोबत. विद्याधर अनासकर बँकिंग मधले तज्ञ आहेत. या सगळ्या तांत्रिक बाबींवर आणि नवीन आलेला येऊ घातलेल्या या अध्यादेशाबद्दल काय सांगाल विद्याधर अनासकर? नाही उदयजी, सर्वप्रथम इतके जे 3 मोठे दिग्गज आहेत त्यामध्ये गेली 20 मिनिटं झाली. मला बोलायला संधी मिळेल का नाही याबद्दल मला एक शंका आहे. शेवटचा स्ट्रोक मारतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी नाही, मी एक तुम्हाला याची थोडी हिस्ट्री सांगतो, पार्श्वभूमी. बोला. ही सुरुवात झाली 2002 साली. 2002 साली. 2002 साली ज्यावेळी रुपी सहकारी बँकेचं बोर्ड सुपरसीड झालं त्यावेळी मी तिथं प्रशासक होतो. आणि ज्यावेळी रुपी सहकारी बँकेला पूर्व पदावर आणल्यानंतर त्यांची इलेक्शन घेण्याची वेळ आली
त्यावेळी रिझर्व्ह बँकेने सांगितलं हे जे टेंटेड डायरेक्टर्स आहेत हे परत जर इलेक्शनला उभं राहणार असतील तर आम्ही इलेक्शनला परवानगी देणार नाही. त्यावेळी आपल्या कायद्यात ती तरतूद नसल्यामुळं आम्ही सर्व संचालकांनी त्यावेळी एक ॲफिडेव्हिट फाईल केलं रिझर्व्ह बँकेला की आम्ही याच्या पुढची निवडणूक लढवणार नाही. ते ॲफिडेव्हिट फाईल केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यांना परवानगी दिली. परंतु परवानगी दिल्याबरोबर या सर्व लोकांनी उमेदवारी अर्ज भरले. रिझर्व्ह बँकेने पत्र देऊन सहकार खात्याला सांगितलं की त्यांनी ॲफिडेव्हिट फाईल केलं त्यामुळे हे सगळे अर्ज रिजेक्ट करा. सहकार खात्याने रिजेक्ट केल्यानंतर संबंधित लोक ज्यावेळी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने एकच प्रश्न विचारला की तुमच्या कायद्यात अशी तरतूद आहे का. आम्ही सांगितलं तरतूद नाही. रिझर्व्ह बँकेच्या सर्व लोकांचे अर्ज मंजूर केले, ती लोकं उभी राहिली, निवडून आली. त्याच्यानंतर मात्र रिझर्व्ह बँकेने एक MOU नावाचा एक प्रकार केला. सर्व राज्य सरकारना सांगितलं जोपर्यंत तुम्ही आमच्याशी एक सामंजस्य करार करत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या राज्यात कोणत्याही सहकारी बँकेला लायसन्स ब्रँचेसला देणार नाही. आपण 2006 साली सामंजस्य करार केला. त्याद्वारे त्याने तेव्हापासून आमच्याकडे असे घोषा लावला 2006 सालापासून जे टेंटेड डायरेक्टर्स आहेत ते परत त्या निवडणुकीला उभे राहून त्यांच्याच हातात परस्पर मॅनेजमेंट जाऊ नये अशा प्रकारचा कायदा तुम्हाला केला पाहिजे. मी गेली 10 वर्षे रिझर्व्ह बँकेच्या सल्लागार समितीवर आहे. महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर या सर्व ठिकाणच्या बँकांचे मी रिझर्व्ह बँकेवर प्रतिनिधित्व करतो. पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा लॉ राज्य शासनाने ॲप्लिकेबल केला पाहिजे अशा प्रकारचा घोषा गेली 7-8 वर्षे त्यांनी सतत प्रत्येक मिटिंगमध्ये तो आहे. प्रत्येक मिटिंगमध्ये ॲक्शन फ्रॉम RCS अशा प्रकारे आमचं उत्तर जातं. यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची उदयजी मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. संचालक मंडळ भ्रष्टाचार केलं म्हणजे सुपरसीड होतं असं नाही. रिझर्व्ह बँकेला ज्यावेळी असं वाटतं की ठेवीदारांचं हित या लोकांच्या हातात सुरक्षित नाही, मिसमॅनेजमेंट असेल किंवा प्रोफेशनलिझमचा अभाव असेल, व्यावसायिकता नसेल, एक पैशाचे भ्रष्टाचार नाही पण बँकिंग नीट करता न आल्यामुळं ती बँक तर लॉसमध्ये गेली. लॉसमध्ये गेल्यामुळं ठेवीदारांचं हित जर जपलं जात नसेल तर रिझर्व्ह बँक त्यांना मिळालेल्या अधिकारात राज्य सरकारला रिक्विजिशन पाठवते. म्हणजे भ्रष्टाचार झालाच पाहिजे असं नाही. अनेक बँकांमध्ये एक पैशाचे भ्रष्टाचार नाही परंतु त्यांचे NPAचं प्रमाण फार वाढलं, डिसिजन मेकिंग चुकीचं झालं, हाय कॉस्ट डिपॉझिट घेतले गेले, त्यामुळे त्या बँकांचं संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने सुपरसीड केलंय. त्यामुळे फक्त भ्रष्टाचार आहे अशातला भाग नाही. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये जे सगळे जर आपण ओव्हरलूक करतो थोडी, रिझर्व्ह बँक असं म्हणते की तुम्हाला बँकिंग जमत नाही, तुमच्याकडे प्रोफेशनलिझमचा अभाव आहे, प्रोफेशनल लोक त्यामध्ये म्हणजे हवी आहेत, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही म्हणून हे बोर्ड सुपरसीड केलं. मग ज्यांना बँकिंग जमत नाही त्याच लोकांच्या हातात परत बँकिंग द्यायचं का हा रिझर्व्ह बँकेचा आक्षेप आहे. आम्हाला समजतंय की यांना बँकिंग जमत नाही, परत मग ती लोक का उभी राहायला पाहिजेत. म्हणून त्यांनी असं सांगितलं की कमीत कमी त्यांना नेक्स्ट इलेक्शनला जे टेंटेड डायरेक्टर्स आहेत, टेंटेड हा शब्द त्यांनी स्वच्छ वापरला आहे. टेंटेड याचा अर्थ भ्रष्टाचारीच असं नाही पण ज्यांच्यावर तुम्हाला बँकिंग येत नाही, अव्यावसायिकता आहे हे आरोप आहेत, त्यांच्याकरता हा म्हणजे हे नियम आहे. या 88चा कुठंही यामध्ये संबंध येत नाही, भ्रष्टाचाराचा कुठेही संबंध येत नाही. अनेक ठिकाणी अजिबात भ्रष्टाचार नाही तरी देखील बँकेचा NPA फार हाय पोचलेला आहे. अशा ठिकाणी पण बँक बोर्ड सुपरसीड झालंय. त्यामुळे थोडंसं मी वस्तुस्थिती आपल्याला सांगितली. हे रुपी बँकेच्या केसमुळे रिझर्व्ह बँकेने जो विद्याधरजी, परंतु या सगळ्याचा सहकार चळवळीवर काय परिणाम होणार आहे? सहकार चळवळीमधले आत्ताचे दोष, सहकारी बँकांमधले गैरव्यवहार हे या निर्णयामुळं बंद होणार आहेत का? त्यांना चाप लागणार आहे का? सहकारी चळवळीच्या परिणामांविषयी बोलूया का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय सहकार सम्राटांना दणका. सहकार सम्राटांना दणका. भ्रष्टाचाराचा ठपका देऊन ज्या बँकांचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेलं आहे त्या संचालकांना पुढली 10 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही अशा स्वरूपाचा एक धाडसी निर्णय या सरकारनं घेतला आणि त्याची चर्चा करतो आपल्यासोबत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अमरसिंह पंडित आणि विद्याधर अनासकर हे चौघ आहेत. या भागातला जो महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे सहकार चळवळीवर याचा काय परिणाम होणार. सहकार चळवळीवर याचा काय परिणाम होणार. आपण थेट जाऊया चंद्रकांत पाटील यांच्याकडे. चंद्रकांत पाटील, जे भ्रष्ट आहेत, जे बरखास्त झालेले आहेत ते पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाहीत, पॉइंट वेल टेकन. आता मुद्दा असा आहे की ते निवडणुकीला उभे राहणारच नाहीत, ते त्यांचे बगलबच्चे उभे करणार.
ते त्यांचे हस्तक उभे करणार आणि स्वतः मात्र नामा येणार आणि त्या हस्तकांकरवी आपल्या सर्व कारवाया चालू ठेवणार. त्यामुळे मूळ जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर काही उपाय होतच नाहीये. आपण मुळावर घाव घालतच नाही होत, आपण फक्त फांद्या छाटतोय. असं नाही वाटत चंद्रकांत पाटील? मुळात अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेने बोर्ड बरखास्त केल्यानंतर 10 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे त्यांना ज्यांनी भ्रष्टाचार केलं त्यांना आम्ही काही केलं तरी चालतं असं जे झालं होतं त्याला तरी चेक बसेल. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे ते बगलबच्चे उभे करतील, त्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु किमान अशी अपेक्षा धरू की ते नवीन आल्यामुळे यांच्या इतकं भ्रष्टाचार करणार नाहीत असं गृहीत धरू. पण मला हे मान्यच आहे की एकूणच ह्या सगळ्या सहकारातल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी या वर्षानुवर्ष ज्या चौकशा पेंडिंग ठेवल्या होत्या, प्रत्येक चौकशीला स्टे, हे सरकार आल्यानंतर हे सगळे स्टे आम्ही उठवले. या सगळ्या इन्क्वायऱ्यांच्या बाबतीमध्ये एक टाइम टेबल ठरवलेलं आहे आम्ही की टाइम बाउंड या सगळ्या इन्क्वायऱ्या पूर्ण झाल्या पाहिजे. 2004 साली 88ची इन्क्वायरी सुरू झाली, रिपोर्ट अजून नाही का, तर मधल्या काळामध्ये कोणाच्या तरी आग्रहामुळे स्टे, हे सगळे स्टे आम्ही उठवले. सगळ्या सहकार विभागामध्ये काम करणाऱ्यांची एक बैठक, एक प्रशिक्षण वर्ग घेतला. शनिवार रविवारी सुनावण्या घ्यायचा आग्रह धरला आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या इन्क्वायऱ्या पूर्ण होतील त्याच्यातून किती तोटा झाला हे लक्षात येईल. त्या तोट्याचं त्या डायरेक्टरांवर डिस्ट्रीब्युशन होईल. आम्ही सक्सेसफुली 98चं सर्टिफिकेट मिळवू, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील, जेलमध्ये जातील, त्यावेळेला दहशत निर्माण होईल. अगदी बरोबर. परंतु मूळ मुद्दा असा आहे की ज्या गोष्टीची परतफेड करता येत नाही अशा मंडळींना कर्ज द्यायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण त्याच्यावर कसा कंट्रोल ठेवणार? संचालक मंडळ तर खाक्यावर करणार. ते म्हणणार की आम्हाला काय माहिती, अधिकारी नेमले होते, अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिलेला आहे, अधिकाऱ्यांवर दबाव असतो की तुम्ही नाही दिलात तर तुमची नोकरी जाईल. हा जो नेक्सस आहे, हा नेक्सस, तुमचे हेतू खूप चांगले आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, हा नेक्सस तुम्ही कसा तोडणार आहात? एक लाचार पांगळ्या अशा अधिकाऱ्यांची फौज मांडलेली असते आणि ती फौज मंत्र्यांनी डोळे वटारले, म्हणजे तो जो चेअरमन असेल किंवा त्याच्या मागचा जो बोलविता धनी असेल त्यांनी नुसते डोळे जरी वटारले तरी ते सगळे लोक कर्ज त्यांना देऊन टाकतात. ह्याच्यावर तुम्ही वचक कसा ठेवणार? पुन्हा मी तेच रिपीट करेन की आजपर्यंत हे केलेलं चाललं, धकलं, म्हणून मग ते चालत राहिलं. आता ज्यावेळेला हे जे केलं त्याच्यावर शासन होईल त्यावेळेला त्याच्यावर जबरदस्त अंकुश बसेल असा मला विश्वास वाटतो. ह्या संपूर्ण मला सांगा सहकार चळवळीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार केलेल्या किती जणांवर कारवाई झाल्या? करेक्ट. कारवाई झाल्या नाहीत, चौकशाच पूर्ण झाल्या नाहीत. त्या ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला हा अंकुश बसेल, हा धाक निर्माण होईल अशी माझी खात्री आहे. माननीय मंत्री महोदय, माझा एक मुद्दाच एक आहे की आपण जे काही सांगतायत कारवाई करण्याच्या संदर्भात कुणाचंही त्याच्यात शंका असण्याचं काही कारण नाही. 10 वर्ष काय तुम्हाला त्याला तहयात त्याच्यातनं हद्दपार करा ना. परंतु मुळात हे कर्ज वितरण प्रणाली जी काय आहे, या कर्ज वितरण प्रणालीमध्ये आपण काही सुधारणा करून देऊ शकतो का? आणि तुमचं म्हणणं आहे का सहकारमध्ये केवळ या राज्यकर्तेच इन्व्हॉल्ड आहेत, अधिकारी कुणीच नाही आहेत? तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका मंत्री महोदय, पण आपल्या पॅनलमध्ये आज जे काही अनास्कर आहेत रुपी बँकेत काम करणारे, तिथं त्याच्यातही आपल्याला दोष पाहायला मिळतोय की रुपी बँकेचं कर्ज वितरण करत असताना अमरसिंह पंडित नियम सोडून कर्ज वितरण केलेले असे अनेक उदाहरणं आपल्याला देता अमरसिंह येतील. पंडित, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सहकार खात्यातील गैरप्रकाराला चाप लावायचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नाला त्यावेळी विरोध कोणी केला होता? नाही, विरोध कुणी करण्याचं कारणच नाहीये, कुणीच विरोध करण्याचं पण त्यावेळेचे एखादी गोष्ट- सहकार मंत्री आपल्या बरोबर आहेत. असे प्रयत्न पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते का नव्हते आणि ते यशस्वी का झाले नाहीत? नाही, असं आहे की थोडी आपली चर्चा आता वेगळ्या दिशेला चाललेली आहे. सहकार मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं की आपण जो प्रश्न उपस्थित इथे केला की सहकार म्हणलं की भ्रष्टाचार, हे जे काही समीकरण सातत्यानं आपण जे मांडतोय ना, ह्याला माझा आक्षेप आहे. सगळी चळवळ जर भ्रष्टाचारी असती तर या महाराष्ट्रामध्ये 2,27,000 सहकारी संस्था, 5.5 कोटी सभासद, 4 लाख कोटीच्या ठेवी आणि 3 लाख कर्मचारी त्या सहकारी चळवळीमध्ये काम करतात. आणि 6 लाख कोटीच्या पेक्षा अधिक टर्नओव्हर या सहकारी चळवळीमध्ये आहे. आता गैरव्यवहार कुठं झाला असेल, भ्रष्टाचार कुठं झाला असेल,
त्याचं पर्सेंटेज जर आपण बघितलं त्याच्यावर काय कारवाई करायची ती करा. त्यात कोणाचं दुमत नाही कारवाई करणे बघतो मी. अशी कारवाई पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आपण सहकार मंत्री असताना करायचा प्रयत्न केलेला होता. ती अयशस्वी का झाली किंवा अंमलात का येऊ शकली नाही हा खरा सवाल आहे आता. नाही त्यावेळेस सुद्धा किंवा त्यांनी कुणी- बोर्ड विसर्जित केलंच ना. त्यावेळेस सुद्धा जे काही कागदपत्र आमच्या समोर आली, जिथं जिथं आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल तिथं आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न उद्या आम्ही केला नाही असं नाही. त्याच्यामध्ये काय असं कापून कोणाला तिथे पाठीशी घातलं नाही. आता प्रश्न असा आलाय की हा आजचा डिबेट कशामुळे आला की मागच्या 10 वर्षात डिस्क्वालिफिकेशन होतो आणि म्हणून मंत्री महोदयांना मला एक विनंती करायची आहे की त्यांनी आता ठीक आहे त्यांच्या खात्याचे ते प्रमुख आहात, त्यांची काय त्याच्यामध्ये धोरणं असतील, परंतु आज दादा ही चळवळ आपल्याला एकाच नजरेनं सगळी चळवळ बघणं सुद्धा योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कुणी भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर काय कारवाई करायची ती करा. अधिकारी वर्ग आहे त्याचं काय करणार आपण. चांगल्या चाललेल्या सहकारी संस्था उद्या जर असंच वातावरण जर महाराष्ट्रात निर्माण झालं तर चांगल्या चाललेल्या मी तुम्हाला संस्था सांगेल ना, अशा अनेक संस्था आहेत की ज्यांच्या आज 20-25 हजार कोटीच्या ठेवी आहेत. त्या संस्था नंबर 1ला चालतायत सांगतो. हे असं वातावरण झाल्यानंतर उद्या त्याच्या पण अस्तित्वाचा परिणाम उद्या भविष्यात काय होईल हा विचार करावा लागेल. याचा एक पर्याय असू शकतो. विद्याधर अनासकर, कर्ज वितरणाचे नियम कठोर हवेत किंवा सरकारनं किती हमी द्यायची या संदर्भात नाबार्ड किंवा आरबीआय यांच्या काही गाईडलाईन्स यांचे काही रिपोर्ट आहेत का की जेणेकरून एका वेगळ्या रूपानं आलेल्या बगल बच्चांवर देखील कंट्रोल ठेवता येईल. एक तर कर्ज वितरण कसं असावं यासंबंधी रिझर्व्ह बँकेच्या अत्यंत स्पष्ट गाईडलाईन्स आहेत. एक तर ते कर्ज सिक्युरिटी ओरिएंटेड असू नये, म्हणजे सिक्युरिटी असणाऱ्यालाच कर्ज, म्हणजे ज्याच्याकडं तारण आहे त्यालाच कर्ज, ही जी काय आजकाल प्रथा चालली आहे ती अत्यंत अयोग्य आहे. प्रोडक्टिव्हिटी कर्ज ज्याला म्हटलं जातं की त्या कर्जाचा विनियोग हे प्रोडक्टिव्ह कामाकरताच झाला पाहिजे. ज्याच्याकडं मालमत्ता आहे ते मालमत्ता तारण ठेवून तुम्ही त्याला कर्ज देता, ही प्रथा रिझर्व्ह बँकेला मान्य नाही. रिझर्व्ह बँक याला सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज म्हणत असते, त्याच्यावर सारखा आक्षेप घेते. आपण मात्र प्रत्येक कर्जदाराला 2 प्रश्न विचारतो, किती पाहिजे, दुसरा प्रश्न आमकाच विचारतो तुझ्याकडं तारण किती. तारण जर 40 लाखाचं असेल, कर्ज जर 20 लाखाचं असेल तर मनामध्ये जवळजवळ 100% कर्ज द्यायचा विचार पक्का होतो. कारण का 20 लाखाचं कर्ज, 40 लाखाचं तारण बुडलंच तर 40 लाखाचा बंगला आहे. परंतु ते कर्ज तो कशा करता विनियोग करतो. त्या माणसाने गेल्या 20 वर्षामध्ये एक सायकल स्वतःची क्रिएट केलेली नाही. बंगला आहे तो वडिलांचा आहे, वडील वारलेले आहेत. अशा परिस्थितीत हे फक्त सिक्युरिटी तारण आहे हे कर्ज रिझर्व्ह बँकेला मान्य नाही. पण आज आपण ते शिकत नाही, त्यामुळे प्रशिक्षणाचा अभाव हे फार मोठं कारण आहे. विद्याधर दुसरी गोष्ट मी उद्या विद्याधर अनासकर, एक मिनिट सांगतो. तुम्ही पुढे जायच्या आधी तुम्हाला एक कळीचा मुद्दा देतो आणि तो म्हणजे बँका बुडीत निघतात, त्याच्यावर प्रशासक नेमला जातो, वसुली करण्याचे प्रयत्न होतात, पण शेवटी सर्वसामान्य खातेदार जो आहे किंवा सदस्याच्या हाती फारसं काही येत नाही. असा आतापर्यंतचा अनुभव नाहीये का. गैरव्यवहार झालेल्या संस्थांची स्थिती कशी असते, सरकारने हा जो निर्णय घेतलाय त्याच्या मागची जी आरबीआयची पार्श्वभूमी आहे त्याच्याकडे मला तुम्हाला द्यायचं आहे की अशा संस्थांची स्थिती नेमकी कशी असते आणि या गैरव्यवहाराचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत नाही का. जे संचालक असतात ते श्रीमंत असतात, ते सदन असतात, बलदंड असतात, ते सुटून जातात. मी आपल्या त्याच मुद्द्याकडे आपल्याला नेतो. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं आहे की या सहकारी बँकेची लोक अत्यंत चांगली आहेत, सज्जन आहेत, किंबहुना सामाजिक बँकिंगची कल्पना याच लोकांनी मूर्त स्वरूपात आणली निश्चित. परंतु या लोकांना बँकिंग येत नाही, त्यांना बँकिंग प्रोफेशनलिझम नाही. हा मात्र मुद्दा रिझर्व्ह बँक सोडायला तयार नाही. नेमका पैसा गुंतवावा कसा, किती गुंतवावा, किती तुमचे इंटरेस्ट रेट कसे ठेवावेत यासंबंधी संचालक मंडळाला प्रशिक्षण नाही. हा रिझर्व्ह बँकेचा मुद्दा. म्हणून तर ते म्हणतात की तुम्ही सामाजिक बँकिंग छान करता परंतु तुम्हाला बँकिंग करता येत नाही. दुसरी गोष्ट मी आपल्या निदर्शनाला आणतो. हर्षवर्धनजी म्हणाले ते एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रात सहकार हवाच. सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. परंतु सहकारी बँकिंग हे या क्षेत्रापासून थोडंसं वेगळं केलं पाहिजे. कारण सहकारी बँकेवर एक ड्युअल कंट्रोल आहे. सहकारी बँकिंगचं रजिस्ट्रेशन एमसेक्स ॲक्टखाली महाराष्ट्र सरकारकडे आहे, पण रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला जेव्हा जेव्हा असं वाटतं की बँकेने केलेल्या एखाद्या कृतीमुळं ठेवीदारांचं हित धोक्यामध्ये येतं, त्यावेळी रिझर्व्ह बँक त्यांना कलम 35 मध्ये मिळालेले अधिकार कारवाई करते.
आपला जो उद्योजिक ॲक्ट आहे हा संपूर्ण सभासदाभोवती फिरतो, परंतु रिझर्व्ह बँकेचा कायदा हा संपूर्ण ठेवीदारांभोवती फिरतो. हे दोन याच्यातला जो तफावत आहे तिथं रिझर्व्ह बँक शासनाला नेहमी असं म्हणते किंवा रिझर्व्ह बँकेचा आग्रह आहे की आम्हाला तुमच्या बँका सांभाळायला आमच्याकडे मनुष्यबळ नाही, तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने वागत असाल तर आम्ही तुम्हाला ठेवतो अस्तित्व, नाहीतर तुमचं अस्तित्व आम्ही संपवणार होतो. आजपर्यंत देशामध्ये महाराष्ट्रातल्या 110 बँका संपलेल्या आहेत. देशामध्ये 218 बँक आज 1579 आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक दोन नियम कडक करत चालली आहे. जोपर्यंत या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये प्रोफेशनल बोर्ड येत नाही की ज्यांना बँकिंगचं ज्ञान आहे, अशी लोक तिथं जोपर्यंत सत्तेवर येत नाहीत तोपर्यंत या सहकारी नाही विद्याधरजी इथेच तर खरी मेक आहे. विद्याधरजी तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे आणि इथे चंद्रकांत पाटील इथेच तर खरी मेक आहे. हे जे व्यावसायिकपण आहे, हे व्यावसायिकपण या क्षेत्रामध्ये आपल्या आजच्या निर्णयाने येईल असं आपल्याला खात्रीपूर्वक वाटतं. चंद्रकांतजी, म्हटल्याप्रमाणे आपण किती अनियमितपणा केला, म्हणजे अगदी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 5 कोटीच्या मॉर्गेजवर 112 कोटीचं लोन दिलं गेलं, ते चाललं. आता याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निवडणूक लढवण्यापासून परावृत्त केलं जातं, याचा काही प्रमाणामध्ये परिणाम होईल. परंतु एकूणच ही कर्ज व्यवस्थित दिली जावीत यासाठी आता विद्याधरजी अनास्कर म्हणाले ते मला मान्य आहे की ह्या डायरेक्टरांचे काही क्वालिफिकेशन्स किंवा डायरेक्टर्समध्ये काही पर्सेंटेज चार्टर्ड अकाउंटंट असावेत, काही डायरेक्टर्सचे कॉस्ट अकाउंटंट असावेत, काही डायरेक्टर्सचे लॉयर्स असावेत. अशा प्रकारचा आग्रह धरण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे याच्यामध्ये काही प्रोफेशनलिझम येईल. आणि त्यामुळेच आता एक कायद्यामध्ये बदल आम्ही आता केलेला आहे की ह्या निवडून आलेल्या बोर्डा व्यतिरिक्त 2 जण सरकार अपॉइंट करेल की ज्याच्यामधला एक अशा प्रकारचा सहकारी बँकिंग कळणारा असावा आणि एक सहकारी बँकिंग मधला तज्ज्ञ कर्मचारी असावा. पण ती तरतूद सुद्धा पुरेशी नाही. एकूण बोर्डामध्ये कोण जायचं ह्याची क्वालिफिकेशन सुद्धा नीट कठोरपणे ठरवली पाहिजेत. दादा, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा, सत्ताकारणाचा कणा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची ती एक चावी आहे. अशा प्रकारे सहकार सम्राटांना दणका देऊन आपण आपलं सरकार आणि अनेकांचं राजकीय शत्रुत्व ओढवून तर घेत नाही आहात? आर यू रिस्किंग युअर सेल्फ? नाही, मी ज्यांच्यासाठी केलं असेल ते शत्रूच आहेत ना? कधीच काळजी करत नाही. 40 वर्ष बोला दादा बोला. नाही, 40 वर्ष चळवळीमध्ये मी आहे. 40 वर्ष मी चळवळीत आहे. मी कधी कोणाला घाबरलोच नाही. मंत्री झालो नाही झालो मला काही फरकच पडत नाही. शत्रुत्व घेण्यामुळे काय होणार आहे? मला 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 नेहमी मेरिटवर काम करणं आवडतं आणि ते मेरिटमध्ये काम करत असताना कोण शत्रू झाला आणि तो माझं काय करणार आहे याची मी कधी काळजी करत नाही. विद्याधरजी, अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामुळं सहकार क्षेत्र ज्याच्याकरता स्थापन झालं त्या अंतिम शेतकऱ्यापर्यंत, त्या अंतिम खातेधारकापर्यंत याचे फायदे पोचतील असं आपल्याला वाटतं का? आणि तसं नसेल तर या सरकारनं या व्यतिरिक्त आणखीन 1-2 कुठल्या गोष्टी कराव्या अशी आपली सूचना आहे. विद्याधर अनास्कर. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी रिझर्व्ह बँकेला सहकार कशाची खातं त्याची बिलकुल कल्पना नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला फक्त मॅक्झिमम नफा सहकारी बँकेने मिळवावा इतकंच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि आपलं सहकाराचे तत्व यामध्ये खूप मोठी फारकत आहे. त्यामुळे अजून एक पुढचा धोका मी आपल्याला सांगतो. रिझर्व्ह बँक अजून एक मागणी आपल्याला करणार आहे भविष्यात. रिझर्व्ह बँकेच्या मते त्यांना असं म्हणायचं आहे की 12च्या 12 संचालक दोषी असतीलच असं नाही, परंतु एखादा त्यात नसेलही. पण असंघाची संघ सामूहिक जबाबदारी ज्याला म्हणतात, त्यामुळे अख्खं बोर्ड आम्हाला डिस्क्वालिफाय करावं लागतं. भविष्य काळामध्ये सरकारकडे त्यांची एक विनंती आहे, आम्हाला जर वाटलं ही 4च लोक आम्हाला नको आहेत तर त्या 4 लोकांचं आम्ही रिक्विजिशन तुम्हाला दिलं तर त्या 4 लोकांपुरतंच तुम्ही निर्णय घेणं हे रिझर्व्ह बँकेला आता नवीन अपेक्षित आहे. त्याच्याकरता BOD आणि BOM, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर अशा प्रकारची 2 कंट्रोलर रिझर्व्ह बँकेच्या मालेगाम समितीच्या अहवालात आहेत. R. गांधी डेप्युटी आमचे गव्हर्नर त्यांच्या अहवालात आहेत आणि ते केंद्र शासनाने 100% मान्य केले. त्यांचं असं म्हणणं असं बोर्ड ऑफ डायरेक्टर इज रिस्पॉन्सिबल टू AGM. ते निवडून येऊ द्या.
पण बँक सांभाळायला मात्र बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हवं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर बँक सांभाळू शकत नाही, त्यांनी सांभाळायचं नाही. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये 50% संचालक हे रिझर्व्ह बँकेच्या संमतीनं असणं आवश्यक आहे, 50% बोर्ड ऑफच्या संमतीनं आवश्यक आहे. त्यामुळे तर 2 अध्यक्ष अशा प्रकारची विचित्र परिस्थिती भविष्यकाळामध्ये निर्माण होईल. त्यावर पण राज्य सरकारला उपाय ताबडतोब करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न दारा तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे सगळ्याच गोष्टी स्वच्छ करायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाला या गोष्टीमुळं सहकार क्षेत्रातली जी एक घाण आहे ती दूर होईल असा विश्वास वाटतोय का? घाण दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. याच्या आधी एक प्रयत्न केला, त्याची माहिती या निमित्ताने सांगतो की ज्याचा उल्लेख केला हर्षवर्धनजींनी मोठ्या अभिमानाने. मलाही अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये सहकार खूप फोफावला, पण 2,30,000 संस्थांपैकी 1,00,000 संस्था या बोगस निघाल्या. आम्ही एक मोठं अभियान गेल्या काही महिन्यामध्ये चालवलं सहकार विभागाच्या वतीने, आणि त्यामुळे मी त्याला गमतीने असं म्हणतो की 1,00,000 संस्था म्हणजे पिशवीतल्या संस्था आहेत. आणि त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये जर वातावरण नीट राहायचं असेल तर त्याची एका अर्थाने ह्या आजच्या निर्णयाने सुरुवात झाली. पुढचं मी तुम्हाला सांगितलं ना की हा केवळ आग्रह धरावा लागेल की बोर्डामध्ये जे लोक आहेत त्यांना काही क्वालिफिकेशन असली पाहिजे की नाही, त्यांना बँकिंगचा अनुभव असला पाहिजे की नाही, अशा एक एक स्टेप पूर्ण करू. पण आज जो निर्णय घेतला आहे तो एकूण सहकार क्षेत्रामध्ये जी जरब नव्हती, काही केलं तरी चालेल असं जे वातावरण होतं, ती जरब ह्या निमित्ताने बसण्याला सुरुवात झाली असं मला वाटेल. प्रेक्षक, भाजपचं सरकार आल्यापासून त्यांनी सर्वच क्षेत्रातल्या स्वच्छता मोहिमांना प्रचंड वेग दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रस्ते स्वच्छ मोहीम राबवली, गंगा नदी स्वच्छ मोहीम राबवली, आणि आता भ्रष्ट जल्ली सहकाराची गंगा स्वच्छ करण्याची मोहीम नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं महाराष्ट्रात सुरू केली आहे. सरकार चळवळीनं आधी सहकार महर्षी जन्माला घातले, मात्र तेच अलीकडच्या काळात सहकार सम्राट बनून गोरगरीब शेतकऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना नाडतायत असं समोर रिझर्व्ह बँकेच्या यायला लागलं. त्यांना दणका देण्यासाठीच म्हणून आता निवडणूक बंदीचा निर्णय सरकारनं घेतला. खरं तर बाजीराव पेशव्यांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. गाव हा नेहमी मुळावर घालायला हवा, पण भाजप सरकार फक्त फांद्या छाटायचं काम करतं की काय अशी शंका देखील या क्षेत्रातले जाणकार घेत आहेत. कारण फक्त एवढंच करून भागेल असं त्यांना वाटत नाहीये, कारण या निर्णयामुळं भ्रष्ट संचालक मोकाट सुटतील, त्यांच्यावर काहीच जबाबदारी राहणार नाही. शिवाय सहकारी बँकांवर आपल्या बगलबच्च्यांची वर्णी लावून पुन्हा कर्ज लाटायला ते मोकळे होतील अशी भीती व्यक्त होते. त्यामुळे या निर्णयामुळं सहकार चळवळीचं नेमकं काय होणार, भलं होणार की काय होणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक नक्की की या राजकीय साठमारीत सहकारी बँकांचा गळा घोटला जाऊ नये. ज्या बँका प्रामाणिकपणे काम करतायत त्यांनाही तितकाच न्याय मिळावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. जे खातेधारक, भागधारक, जे शेतकरी यावर विश्वास ठेवून सहकार हाच आमचा उद्धार असं म्हणतायत, त्यांच्या पिढ्यानपिढ्याचा जो ठेवा इकडे ठेवलेला आहे तो सुरक्षित राहावा एवढीच अपेक्षा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.